सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही, धनंजय देशमुख यांनी न्यायालय परिसरात माध्यमातून व्यक्त केले मत. सर्व चित्र बघितल्यानंतर यांची ताकद किती मोठी आहे हे स्पष्ट होत आहे. हे आरोपी सिद्ध झाले आहेत, त्यामुळे आरोपीच आहेत. त्यांच्या मागे कोण समर्थन करत हे स्पष्ट झाले आहे. या पद्धतीने या आरोपींनी माझ्या भावाला संपवलेला आहे. यामध्ये कोणी सुटणार नाही आणि नियती त्यांना सुटू देणार नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी अपेक्षा करतो, असे मयत सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी न्यायालय परिसरात माध्यमातून समोर बोलताना आपले मत व्यक्त केले. आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत, आरोपींचे जे वकील आहेत, आरोपींचे वकील हे आरोपी कसे नाहीत किंवा ह्यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते. त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हे निकम साहेबांनी दिलेलं आहे, जे सरकारी वकील आहेत. आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे 30, त्या दिवशी हे आपल्याला कळेल. नेमकं एकंदरीत कोर्टामध्ये जे सुरू आहे त्यावरती तुम्ही कुटुंब समाधानी आहात का? ज्या पद्धतीने आज आरोपीच्या वकिलांकडून मोठी आरोपीकडून फौज उभा केली जाते, नेमकं त्याकडे कसं पाहता? नाही, हे सगळं चित्र बघितल्यानंतर हे ताकद किती मोठी आहे यांची, हे किती मोठे आरोपी होते, हे काय करू शकतात, हे आरोपी सिद्ध झालेत, आरोपी आहेत हे. आणि ह्यांच्या मागं कोण आहे, जे कोणी समर्थन करतात, हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे, ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा ज्या कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला, अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची. ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही, याला नियती कुणालाही सुटू देणार नाही. आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. संघटित गुन्हेगारीमध्ये आम्ही सहभागी नाहीत अशा पद्धतीने देखील आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करत असताना सांगितलं होतं. त्यात वाल्मिक कराड, विष्णू काटे यांचाही उल्लेख केला गेला होता. तो कट रचला गेला, त्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात युक्तिवाद झाला. खरंच हे संघटित गुन्हेगारीमधून सगळं होत होतं आणि हे सगळं कशा पद्धतीने केलं जातं? ही संघटित गुन्हेगारीच आहे. ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो